अब घर घर आवाज उठे, हिंदुस्तान हमारा है, बस भेदभाव का नाम न लो, हिंदुस्तान हमारा है। म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, मला तर आज इथं माहिती सांगितली की आमच्या दादाच्या रॅलीमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत। माझे बुद्धमान नाव हे सुद्धा आहेत। मला इथं पोलीस दिसतात, एक दोघं पोलीस बांधव। मी स्वतः पोलिसांच्या बरोबर जातीय सलोखा, सामाजिक ऐक्य परिषदा, मला सगळ्याच भाषा येतात। पानातिपाता वीरमणी सिक्खापदं समादियानि, अदिन्नदाना वीरमणी सिक्खापदं समादियानि, सुरा मेरे मजे पमादिठाना वीरमणी सिक्खापदं समादियानि। हे सगळं तत्व एकच आहे। मुस्लिम म्हणणं वाचते औजुबिल्लाह मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, हस्बी रब्बी जल्लिल्लाह, गौय मोहम्मद रसूलुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। याचं तत्व सुद्धा एकच आहे। म्हणून एक छत्रपती, दुसरा घटनापती। रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, दलितांनी दलितांचा नेता माडी घोषित केला। धन्य माता पिता। अरे असे नरमणी वीर जन्मले, दोन्ही वीर बहादर, एक त्या रायगडावर एक शिवरायांच्या हातामध्ये तलवार पाणी होती, शिवरायांच्या हातामध्ये तलवार पाणी होती, त्याच भवानी परी भीमाच्या हाती लेकडी होती। निनादले दोघांच्या नावे भारत भूले डोंगर, निनादले दोघांच्या नावे भारत भूले डोंगर, एक त्या जागता धन्य माता पिता तयाची। माय बापाला धन्यता दिलेली आहे आणि माझ्या डोक्यावर आज भगवाच पेट आहे। याचं कारण मनोज दादा 11 सप्टेंबर 1893 ला शिकागोच्या सर्वधर्म परिषदेमध्ये याच देशामधला एक तेजपुंज येथे सम्राट एक हिंदू संन्यासी अमेरिकेमध्ये गेला होता। शिकागोच्या सर्वधर्म परिषदेमध्ये 2च शब्दामध्ये अख्खं जग जिंकलं होतं। 2च शब्दात, आणि ते 2 शब्द आहेत सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका। तर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला। 7,000 लोक होते, शास्त्रज्ञ होते, वकील होते। काही घ्यायचं की मध्ये? बरोबर, बसायला त्रास होतो ना, शॉर्टकट मध्ये गेलो। 10 मिनिट फक्त, 10 मिनिट, कारण आपणही त्यांना त्रास देणं काही बरोबर नाही। स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेमध्ये, धन्य माता पिता एवढंच ऐकायचं, अमेरिकेमध्ये त्यांनी शिवमहिम्न स्तोत्रामधला एक जो मनोज दादांच्या तत्वाचा श्लोक आहे तो म्हटला होता। महादेव महाराज, रुचिनाम वैचित्र्यात रुजकुटील नाना पदजिताम, नृणाम एको गम्यस्तवसी पैसा मरण वैव। अनेक ठिकाणावरून वाहणाऱ्या नद्या जशा शेवटी समुद्राला जातात, तसे अनेक पंथ, अनेक मत हे शेवटी एकाच परमात्म्याला जाऊन मिळतात। पण जो दुसऱ्याची सेवा करतो, समाजाचं कल्याण करतो, त्याचे मायबाप धन्य आहे। अभंग जगदवंदन येतो खूप परायाचा आहे। छत्रपतीचा एक प्रसंग सांगतो, वर्णन आहे। कल्याणी खजिन्यासह लुटली सुभेदाराची सुन, नजराना समजून आणली आपला बाजीनं,
वार्ता कळता संतापाने लाल झाले राजन, परणारी तर माते समान धर्माची शिकवण, अरे चारित्र्याचा महामेरू हा, पटतय का मंडळी आम्ही शोभाचं गोंधळी, गोंधळी गोंधळी नव्या नव्या गावात तुम्ही जाता, उपोषणानं माझ्या वादाचं शरीर जर्जर झालं, पण तुम्ही एक वाक्य जे बोललात ना ती मनाला लय लागलं हो म्हणत झाला. माझ्यापेक्षा वयानं लहान आहेत, माझा हक्क आहे तुमच्यावर, तुम्ही सगळं बोला, पण ते वाक्य बोलू नका जे मोबाईलवर आहे. ते मी पहिल्यांदा जेव्हा ऐकलं माझ्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं. ते वाक्य होतं, आता महू काही खरं नाही, माझा काही भरोसा नाही. अरे आमच्या सगळ्याच आयुष्य या वाघाला लागलं पाहिजे, एवढं आयुष्य म्हणून इथून पुढे ते वाक्य गुरु म्हणून सांगतो, बोलायचं नाही. तुम्हाला समाजाकरता, गोरगरिबांच्या लेकराकरता, त्या माय मावल्याच्या आर्त टाहो करता तुम्हाला जगायचंय दादा. आणि माझ्या गळ्यामध्ये 2 पुष्प मला मोठमोठाले घातले, मला वजू झालं, पण माझा वाघ सूचना आली आमच्या गणेश महाराजांना, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं घळाघळा, की मी गळ्यामध्ये कुठलाही सत्कार घेणार नाही. का? एक माय बहीण न्यायाची प्रतीक्षा करते आहे. जवळ आली, डोळ्यातून घळाघळा अश्रूचा धारा आला. दादा, हे दादा, मनोज दादा, तुझ्याशिवाय मला कोणी नाही रे दादा, माझं कपाळाचं कुंकू गेलंय, मला वाचव दादा. माझ्या त्या ज्ञानेश्वरी ताईसाठी हा आपला वाघ पुढे आलेला आहे. त्याच्या माझ्या मनामध्ये सुद्धा विचारांचं काहूर लागले, पण आता तुम्हाला बसायला त्रास होतो, डोळ्यातून घळाघळा अश्रूंच्या धारा येतील, लक्षात ठेवा. एवढं अफाट काम, अफाट काम, जसं माझ्या शिवप्रभूनं, शंभू छत्रपतीनं, अरे आजही तो शंभू राजाचा इतिहास जर ऐकला, देवके बाबा पायाखालची वाळू सरकल्या जाते. स्वाभिमान, अभिमान आमच्या सर्वांकरता आजही आमचा क्रांती सूर्य, संघर्ष योद्धा महाराज दादा जरांगे पाटील हे नाव घेतल्यानंतर सुद्धा अशी वाघासारखी टरकाळी बाहेर पडते. लक्षात ठेवा. म्हणून जगले पाहिजे. लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे जो सर्वांना न्याय देणार. तुमच्या आयुष्याकरिता आणि आमच्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्याकरता आज मुद्दाम मी स्वतः, आमच्या महादेव महाराजांनी मला विनंती केली, बाबा तुम्हाला यावंच लागतं. मी कधी स्वतःहून कुठं जात नाही, पण मनोज दादांचं नाव ऐकल्यानंतर काय माझ्यामध्ये संचार झाला काही माहिती नाही. अगदी धावत पळत सकाळचा कार्यक्रम आटोपून म्हटलं मी ताबडतोब येतो गणेश महाराजांना. मी सांगितलं काय उत्साह, काय ताकद, काय सगळा या साष्ट पिंपळगावमध्ये. हे गाव एवढं भाग्यवान आहे. हे गाव मला वाटतं पहिलं उपोषण दादा तुम्ही इथं केलं होतं या गावात. ही 60 ऋषींची भूमी आहे. नीलांजन समाभासम रविपुत्र मिमाग्रजम छाया मर्दंड संभूतम तम नमामि शनैश्वरम. ये राक्षस भुवनीधर है, शनि भगवान है. यहाँ विज्ञानेश्वर है और यहाँ मेरा अलंकापुर का निवासी ज्ञानेश्वर भी है. यहाँ मेरा राजराजेश्वर है और यहाँ बैठा हुआ हमारा लाडला जिसे हम ईश्वर कहते हैं वो भी. म्हणून दादा तुम्हाला अभिष्ट चिंतनानिमित्त खूप आशीर्वाद आहे. तुमच्या हातून भरपूर जनतेची, समाजाची सेवा घडो. तुमची तब्येत उत्तम राहो. लागन तर माहित तुमच्यात बरंच काही येऊ, पण तुमची तब्येत चांगली राहो बाबा. मी एकदम साधं सरळ सोपं बोलत असतो. अवघड अहो दादाचं भाषण ऐकायला असे लोक प्राणाचे कान करतात बाबा. बळीराम बाबा हो साधं आहे,
मोकळं चालेल लय अवघड नाही मग किशोर महाराज बरं का हो सम्राट. नाही तर एका माणसानं पोरग शाळेत घातलं 2 वर्ष ते नापास झालं. माझं काट्ट नापास का झालं हे विचारायला बाप हेडमास्टरकडे गेला. वाक्य साधंच होतं, तुमच्या पोराचं मन जाग्यावर नव्हतं, त्याने काही अभ्यास केला नाही म्हणून ते नापास झालं. किती साधं वाक्य होतं. पण हेच वाक्य त्या हेडमास्टरनं एवढ्या अवघड भाषेत त्या पोराच्या बापाला सांगितलं. पुढच्या खुर्चीवर बसवलं माझे बाबा. अहो मन मालिन्य आणि चित्त चांचल्य या 2 अवगुणांसह प्रादुर्भाव आपल्या चिरंजीवाच्या अंतःकरणामध्ये झाल्यामुळे आपले चिरंजीव अनुत्तीर्ण झाले. समोरच्या त्या कानातूनच उपटलं पाहिजे. ते पळतच घरी गेलं पोराला कडकडून मिठी मारली म्हणजे बाबा बरं झालं नापास झाला. आणि त्या शाळेत त्या मास्तराच्या पोराच्या बापाला कळत नाही तिथं काटते नापासच होणार म्हणून माझा हा रांगड घडी आहे. धन्यमाता पिता तयाची माझ्या शिवप्रभूंना आया बहिणीचा सन्मान केला. स्वामी विवेकानंदांनी माया माऊल्यांचा सन्मान केला. जगद्वंदनीय संतश्रेष्ठ तुकोबा आहे. जाई हो माऊली जाई हो ते आम्ही विष्णुदास हा वर्णन केलेलं आहे. खूप सांगण्यासारखं भगतसिंग शुभदेव म्हणून मनोज दादा जे गाणी वाजवतील ना आता कॅसेट माझे बाबा बरं काय गणेश ध्यानात ठेवा. हा दुसरा भी दादा साथ में खड़ा है, टेंशन लेने की कोई बात नहीं. काम तर मोठंच आहे बरं. म्हणून गाणं जर म्हणायचं असेल नाही तर मनोज दादा तीर शीर के देख तेराही नाम होगा. आणि शिरावर त्याचं दिल काय निघतं. अरे गाणं असं पाहिजे माझ्या मनोज दादा सर. असा राजाचं गाणं पाहिजे ते आपल्या अंतःकरणामध्ये जागवा. तेव्हा आपल्या मायबापाला धन्यता आहे. धन्य माता पिता तयाची. म्हणून आज मला अतिशय आनंद झाला. दादाला त्रास होऊ नये आणि 11 पर्यंत वेळ गेलेला आहे बरं का. कीर्तनात पुन्हा योग येणारच आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा आणि तुझे कारणी माझा आखा देह पडावा पण सगळं आयुष्य यांना लाभावं बरं का मावशी. म्हणून ध्यानात ठेवा आपल्या मुलांना भविष्यासाठी आयुष्यासाठी जर काही करायचं असेल तर मनोज दादा जरांगे पाटील जो मार्ग आपल्याला सांगतात. आपल्याला जागृत होणं आवश्यक आहे. आणि आज मी मोठ्या प्रसन्नतेनं माझ्या ज्ञानोबाराय तुकोबाराय नाथबाबा नामदेवराय वारकरी संप्रदायातील 18 संतांचा आशीर्वाद माझ्या विटेवरच्या मालकाचा आशीर्वाद सर्वांचा आशीर्वाद मी मनोज दादांना देतो. एकदा दोन्ही हात वर करून जोरदार टाळी वाजवा. तुम्ही जे मगाशी आम्हाला सांगितलं मुंबईचं वगैरे त्या पद्धतीनं आपलं सगळं कार्य होईल. दादांचे दौरे सुरूच आहेत. मी पुन्हा पुन्हा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. अशीच सिंहगर्जना अशीच रणगर्जना आता जागोजागी होऊ द्या. यूट्यूब सुरू असल्यामुळे मी माझा मुद्दाम नंबर देतो तुम्हाला 98 50 11 67 47. गजानन दादा शास्त्री पवार महाराज माझं नाव आहे. आपण सदैव शिवप्रभूचं गुणगान गा. आपल्या सर्वांना धन्यवाद. शिंगल भैरवी म्हणा दादांचे आपल्याला विचार ऐकायचे.
आहे